दोन काय आहे आता भाजी पोळी झाली. थँक्यू. ही फाईल आणली तुला सेपरेट. ठीक आहे चांगला वापर करा. ठीक आहे. चला या आईस्क्रीम खायला. बघा आता थोडं ऊन पडायला लागलं, थोडी गरमी जाणवत आहे. त्याच्यामुळे आता आईस्क्रीम आली आहे घरामध्ये. आईस्क्रीमचं सीझन चालू आहे. आईस्क्रीम कोणाला आवडत नाही असं कधी होणार आहे का? नाही. समर्थ बघा चस म्हणतोय. आई ग, आईस्क्रीम खायला तर खूप मज्जा येते, लहान असो किंवा मोठे असो, हो की नाही. समर्थला तर वाटलं होतं मी 2-2 आईस्क्रीम खाणार, पण त्याच्या वाट्यावर एकच आईस्क्रीम आली. त्याला नेहमी आम्ही 2 आईस्क्रीम देतो, कारण की घरात आईस्क्रीम आल्याच्या नंतर तो म्हणतो आई गं मला 2 पाहिजे. त्यामुळे एकतर बाबांची आईस्क्रीम दिला जाते किंवा आईची आईस्क्रीम दिला जाते. मग काय, लहान असल्यामुळे लाडोबांचे लाड पुरवावेच लागतात, हो की नाही. तर घरात सगळ्यांना चॉकलेट आईस्क्रीम आवडते आणि मला आवडते व्हॅनिला, त्यामुळे मी व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ली. आणि बघा स्वयंपाक बाकी होता. बाकी म्हणजे पोळ्या तर मी करून ठेवल्या होत्या अगोदर, ही ड्युटीहून यायच्या अगोदर. मग राहिली होती भाजी राहिली होती, तर मग म्हटलं वांग्याची भाजी करू. तर वांगे छान असे परतून घ्यायचे, वांगे उभे चिरून. आणि त्याचे देठं कधी काढायचे नसतात, पण काय झालं ना की माझ्या वांग्यांचे देठं खूप सुकले होते, त्याच्यामुळे मी ते काढून टाकले. आणि वांगे तेल मीठ टाकून हळद टाकून परतून घेतले. मग टाकले मी लाल तिखट. आणि जो मसाला मी काढला आहे, शेंगदाणे, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, हा सगळा मसाला मी मिक्सरमधून काढून असं बघा परतून घेते. आणि मग त्याच्यामध्ये वांगी टाकून थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकलं की मस्त असं हे बघा अशी होती भाजी. भाजीला तरी येण्यासाठी थोडा स्लो गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचे, मग भाजीला मस्त छान तरी येते. पण माझ्याकडे टाईम नव्हता, मला स्वयंपाकाला झाला होता उशीर, त्यामुळे मी पटकन झाकण ठेवून आणि लवकर अशी उकळून घेतली बघा. आणि मग भाजी उकळते तोपर्यंत दूध तापायला ठेवले. हे दूध तापायला ठेवल्यानंतर काय मग थोड्या शिळ्या पोळ्या पडलेल्या होत्या, त्या पोळ्यांचे म्हटलं आपण चुरमा करू. तर मी बघा किती छान पोळ्यांचा चुरमा करून घेतला. कोथिंबीर चिरली आणि कढई ठेवून थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये तेल अजून थोडं गरम होऊ देते, मग टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडली पाहिजे छान, मग छान सुगंध येतो आणि टेस्टी पण होते पदार्थ. तर मोहरी तडतडली, जिरं टाकायचं. जिरं आणि शेंगदाणे टाकले. मग शेंगदाणे टाकल्याच्या नंतर मग कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची. कोथिंबीर अगोदर टाकली कारण तिखट जळू नये म्हणून. मग थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकल्याच्या नंतर मग काय परतून घेतल्यानंतर एका हातात मोबाईल होता, त्याच्यामुळे एकाच हाताने चुरमा टाकला, परतून घेतला. मग पूर्ण चुरमा टाकून घेतला, त्यात मीठ टाकलं, परतून घेते. हा चुरमा इतका छान लागतो. आणि हाच पोळीचा चुरमा कांदा मिरची कोथिंबीर टाकून जर आपण केला तर एकदम भन्नाट लागतो. खरंच खूप छान लागतो शिळ्या पोळीचा चुरमा. तर बघा अशा प्रकारे मी चुरमा केला आहे. मला हा असा आवडतो. थोड्याशा पोळ्या असल्या आणि मला खायचा असला एक किलो की मग मी हा असा चुरमा करते. तर बघा हा चुरमा जरा जास्त झाला होता, तर हरकत नाही, मुलांना पण खूप आवडतो चुरमा पोळीचा. तर बघा किचनमध्ये जेवायला बसलेलो आहे सगळेजण आणि जो तो वाढून घेतो आहे आपल्या हाताने. यांनी स्वतः वाढून घेतला आहे, चैतन्य वाढून घेते, दादा राहिला, मी राहिले आणि समर्थ राहिला. आता समर्थ तू हे असंच खातात तुझ्या क्लासमधले मुलं हळद मीठ? भाजी पोळी खातात का? तू का बरं नाही खात? मग खातो. कधी खातो? आज का बरं परत आली मग भाजी? पोळी संपली होती का भाजीच खायची नव्हती तुला? पोळी संपली होती.
आमच्याकडे बघायला डिंगऱ्या म्हणतात, डिंगऱ्या. शेंगाड्या म्हणतात इकडे पैठणला. बघा किती छान कोळ्या कोळ्या दिल्या माझ्या सासूबाईंनी शेतातून. तुमच्याकडे काय म्हणतात या शेंगांना? कमेंट करून नक्की सांगा. आई 11 वाजेपर्यंत मी अभ्यास करणार आहे. का बरं? होमवर्क संपूर्ण नाही केला ना दुपारी तू? रात्री एवढ्या वेळापर्यंत नसतं जागायचं. दुपारी अभ्यास करायचं सांगितलेलं आहे मी तुला, तर नुसतं खेळत बसतो तू. सगळ्यांचे जेवणे झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग काय आपल्याला नेहमीचीच कामं, भांडे धुवायचे, किचन वटा आवरायचा. तर बघा मी जेवण झाल्या लगेच भांडे धुवून घेते, कारण की रात्री भांडे ठेवलेले मला नाही आवडत. मग ते रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण मी भांडे घासून घेते, कारण की सकाळी उठल्यानंतर किचन वटा स्वच्छ असलं की माणसाला कसं फ्रेश वाटतं एकदम, आणि कुठलाही आळस वगैरे येत नाही. आणि ते पारशी भांडे बघूनसुद्धा मूड हाफ होतो. त्याच्यामुळे रात्रीच भांडे घासून ठेवायचे आणि किचन वटा आवरून ठेवायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.